केस धुळीनं माखले होते, जटा झाल्या होत्या, अशी परिस्थिती होती. आणि अशा अवस्थेमध्ये तो महात्मा तिथे झोपलेला होता. आणि म्हणजे आता याला फोन कसा करायचा, तर परीक्षा घ्यायला काय हरकत आहे. महाराज आपल्या खिशातून $1 काढला म्हणजे $1 काढला आणि झोपलेल्या संन्याशाच्या हातावर ठेवला. झोपेमध्ये हात पालता पडला. त्याला कोणतं वैराग्य म्हणतात? जिज्ञासा वैराग्य. पुन्हा स्वामीजीने विचार केला, अरे झोपलेल्या माणसाला उठवायला सोपं जातं का मीच घेतलेल्या सोपं जातं म्हणलं. हा झोपलेला सोपं जातं, मीच घेतलेला काय नाही. अहो घर झोपीत असा एका हाताला माणूस उठतो, पण ढग करून पडलेला जाऊ दे म्हणलं. आता उठूच नाही, 5-10 मिनिटं हात मारते, जाऊन एकटंच मोठं लावून येते म्हणजे आपण त्याच्या संग कुठं जात उठत नाही. बघा म्हणले स्वामीजीने. पुन्हा महाराज ते $1 घेतला आणि पुन्हा हातावर ठेवला. आता हात पालता पडला नाही, हातातून ते $1 गळून पडला. त्याला म्हणतात जिज्ञासा वैराग्य. बघा, आणि त्या जिज्ञास आयुष्यभर एका रुपयाला न हात लावणारा महात्मा, त्याचं नाव रामकृष्ण परमहंस. आणखी एक सांगतो आठवलं म्हणून, विठ्ठल त्याच्याही पराकोटीतलं उदाहरण आहे महाराज वैराग्याच्या बाबतीत. फक्त आपण सांगावं, आपण म्हणू नये. वैराग्य कशाला म्हणावं, तुमच्या आमच्या बाबतीत ते शक्यच नाही, पण संतांचे वाक्य आपल्या कानावर असावे म्हणून सांगतो. स्वानंद सुखनिवासी जोग महाराज पुण्यामध्ये एका बागेमध्ये ज्ञानेश्वरी सांगत होते. आणि ज्ञानेश्वरी सांगत असताना ते ज्ञानेश्वरी ऐकण्यासाठी लोकमान्य टिळक बसले. एका श्रीमंतानं बघितल्यावर अगोदर बऱ्याच वेळा लोकमान्य टिळकाला त्या श्रीमंताने घरी बोलावलं होतं. बऱ्याच वेळा बोलवलं होतं, लोकमान्य टिळक घरी आले नाही. मग त्यांनी विचार केला, बाबा आपण बोलवलं आले नाहीत, मग आपण काय करावं, तर ज्ञानेश्वरी वाचवलेल्या महात्म्यालाच घरी द्यावं, म्हणजे आपोआप तो घरी. असं मला एक पोतं भरलं. पोतं कशानं? हा नारळ ना, पैशाचं पोतं भरलंय, टांग्यावर टाकलं आणि जोग महाराज ज्या ठिकाणी ज्ञानेश्वरी सांगत होते त्या ठिकाणी नेलं आणि पुढे टाकलं. जोग महाराज बसले होते महाराज विश्रांतीसाठी. मग जोग महाराज पुढे गेलं. जोग महाराजांनी विचारलं, श्रीमंत हे काय आहे? तो श्रीमंत म्हणला, महाराज इथली ज्ञानेश्वरी सांगणं बंद करा आणि माझ्या बंगल्यात ज्ञानेश्वरी सांगा. एक दिवस ज्ञानेश्वरी सांगल्यावर एक पोतं. कशाचं? पैशाचं. 2 दिवस सांगितलं, 3 दिवस सांगितलं. आमच्यासारखा जर तिथं असता महाराज, सप्ताह 7 दिवसाचा असते. किती दिवसाचा बसला? 14 दिवसाचा. 14 पोते. त्यांनी सांगितलं. जोग महाराज म्हणायला लागले, श्रीमंत मी तुमच्या पैशाचा अनादर करीत नाही, मी तुमचा अनादर करीत नाही, पण माझा ठरलेला स्रोत, माझं ठरलेलं व्यासपीठ ते सोडून मी तुमच्या बंगल्यात येऊ शकत नाही. श्रीमंत म्हणला, जोग महाराज एक पोत आहे, एक. त्याने म्हणले, एक नाही 2 पोते असू दे, मी येणार नाही. महाराज जोग महाराज ते श्रीमंत म्हणायला लागला, जोग महाराज विचार करा, त्या पुणे प्रांतामध्ये तुम्ही फिरा, एका दिवशी ज्ञानेश्वरी सांगण्यासाठी एक पोत पैसा देणारा पट्ट्या एकटाच आहे. जोग महाराज चिडले आणि जोग महाराज म्हणायला लागले, पट्ट्या एके दिवशी ज्ञानेश्वरी सांगण्यासाठी एक पोत पैसा देणारा एक पट्ट्या पुणे प्रांतात आहे. तू या जगात फिरून ये, जगभर फिरून ये. महाराज एक पोतभर पैशाला लाथ मारणारा या जगात एकटाच पट्ट्या आहे. त्याला कोणतं वैराग्य म्हणतात? जिज्ञासा वैराग्य. म्हणून महाराज मी का सांगितलं, थोडं बाजूला जाऊन जगद्गुरु तुकोबर यांच्या बाबतीत वैराग्याचा विचार जर केला
तर किती मोठं वैराग्य सांगतो विठ्ठल. छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराणा पाठवला. नजराणा पाठवला, नजराणा वापस केला. हे काही अपंगाचा नको, तुमचे वेरीवित धन हे मज मृतिके समान, दिवट्या छत्र पडे हे तो बऱ्यात न पडे. या विठाला 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 कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी, आम्ही जेणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. नजराणा वापस केला. महाराज राजांच्या मनामध्ये आलं, काही महाराज लोक असे असतात माणसामध्ये पैसे घेत. मग एके दिवशी राजांनी परीक्षा घेतली. महाराज हो बघा, त्या काळचा त्या महाराष्ट्राचा सत्यवान धर्मशील आचारशील असणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज एका थैलीत नजराणा भरला आणि महाराज ज्या दगडावर बसून भजन करत होते त्या दगडावर ते पिशवी ठेवली आणि राजे थोडं बाजूला जाऊन बसले. दररोजच्या नियमाप्रमाणे महाराज तिथं आले. अरे त्या दगडाकडे महाराज या महिपती महाराजांनी जे चरित्र लिहिले, महिपती महाराजांनी ते भक्तिविजय ग्रंथामध्ये त्याच्यात सुंदर उदाहरण आलेलं आहे. महाराज तो दगडाला वाचा फुटली आणि दगड बोलू लागला. महाराज काय माझे अपराध आहेत, माझ्यावर तुम्ही काच बसून भजन करत नाही. महाराज म्हणायला लागले बाबा तू आज युक्तशी झाला. महिपती महाराजांनी असं वर्णन केलं, एक वाऱ्याची झुळूक आली, वाऱ्याच्या झुळकन तो दगड महाराज एका डोहामध्ये पडला. पिशवी बाजूला गेली, दगड ओला झाला. पुन्हा वारा आलं उलट, त्या वाऱ्यानं दगड वर गेला आणि त्या दगडाला वाचा फुटली. महाराज आता माझा स्वीकार करा, मी काय झालो, चुरभूत झालो. त्यावेळेस त्या दगडाला वंदन करून माझ्या छत्रपती शिवाय आपलं जगद्गुरु तुकोबा यांनी भजनाला त्या दगडावर बसले आणि ते सर्व प्रकरण माझे छत्रपती शिवाजी महाराज पाहत होते. राजे पळत आले आणि महाराजांच्या पायावर दंडवत घातलं, करा क्षमा करा महाराज, मला क्षमा करा, मी तुमची परीक्षा घेतली. त्यावेळेस जगद्गुरु तुकोबा यांची उद्गार आहेत, राजे आणि तुम्ही परीक्षा तरी कोणाची घेतली, परीक्षा तरी कशाची घेतली, तुम्हाला बघायची का माझी परीक्षा. एक हात माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या खांद्यावर ठेवला, डोक्यावर ठेवला आणि दुसरा हात डोंगराकडे केला. सांगितलं राजे बघा डोंगराकडे, अख्खा डोंगर सोन्याचा झाला, अख्खा डोंगर सोन्याचा चंपू लागला. एवढं वैराग्य झालं. जगद्गुरु तुकोबाचं मोठ एवढ्यावरच संपवायचंय आपल्याला. मोठे पण कोण्याही बाबतीत बघा, तुकाराम महाराज म्हणायला लागले, राजे तुम्ही तरी महाराष्ट्राचे राजा. तुका म्हणे आम्ही राज्य त्रिलोक्याचे, आम्ही त्रिलोक्याचे राजा आहोत. महाराज दृष्टांत संपला. महाराज वैराग्याच्या बाबतीत एवढं जीवन. आता चौथा प्रश्न आहे माझा, ज्ञानाच्या बाबतीत, भक्तीच्या बाबतीत, वैराग्याच्या बाबतीत एवढं जीवन मोठं. मग आता चौथा आहे, या मृत्यू लोकामध्ये माणूस म्हणून जन्माला आल्यावर या मृत्यू लोकातलं मोठेपण किती आहे महाराज. इथला नियम काय आहे, या मृत्यू लोकातला नियम आहे येणे एके दिवशी जाणे. बघा सिद्धांताचं प्रमाण जर सांगायचं ठरलं, येथे उरो नाही आले अवतार, देवासारखे अवतार मानवी शरीर घेऊन आले आणि संपले. कोणी बी इथं जगला नाही. सृष्टीचा नियम आहे महाराज, उपजेते नासे
नासिले ते पुनरपी दिसे ते घटिका यंत्र जैसे परिभ्रमिका. अशी स्थिती आहे महाराज. इथला नेम असा आहे, ज्या दिवशी आपण जन्माला येतो त्या दिवशी मृत्यू सोबत घेऊन येतो. आपला ज्या दिवशी जन्म झाला त्या दिवशी मृत्यू आपल्या सोबत आला. मग आता त्या कोणाच्या काडीपासून ब्रह्मदेवापर्यंत बघा कोणीच राहिला नाही. मग आता ह्या मृत्यू लोकामध्ये माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचा अवतार झाला. अवतार झाल्यावर इथल्या नेम तोडला महाराज. या मृत्यू लोकातला नेम सुद्धा माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी तोडला. का तोडला त्याचं कारण असं सांगतात. तुम्ही आता गुलाल वाटा मग कट्या 2 जागी करा, इकडे इकडे वाटा. 2च मिनिटं शिल्लक आहे. 2 मिनिटामध्ये आपलं सुद्धा संपत्ती मृत्यू लोकातला नेम तोडला. काय नेम तोडला महाराज? जगद्गुरु तुकोबराय हे आजचा दिवस उघडला. आजचा दिवस उघडल्यावर महाराज विनंती करू लागले, तुम्ही संकाधिक संत मनविता कृपावंत एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार, माझी भाकावी करुणा. महाराज संकाधिकाला विनंती करू लागले, बाबा तुम्ही देवाला माझा नमस्कार सांगा. आणि माझे जगद्गुरु तुकोबराय महाराज येते वेळेस भगवंताला जबान करून आले होते, वचन दिलं होतं, त्या मृत्यू लोकाच्या नियमानं माझं मरण नको. जातो मी, त्या मृत्यू लोकाचा नियम आहे ना त्या पद्धतीनं मला मरण नको असं सांगितलं होतं. म्हणून महाराज विनंती केली आणि विनंती केल्यावर भगवान या ठिकाणी अगोदर गरुडाला पाठवलं. माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं, बाबा मी हे मोठ्याचं वाहन आहे, मालक नसताना मी आव्हानात बसणार नाही. जा गरुडाला सांगितलं, जा देवाला या म्हणावं. गरुडानं सांगितलं. गरुड शेषावर शाहीन झालेली आहे. लक्ष्मी आहे साहेब चरणाची सेवा करत आहेत. पुन्हा कापणूक केली. पाय लक्ष्मीची हाती तिशी हवे गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळ आठवईल. विनंती केली. शेषाला सांगितलं, शेष भगवंता एवढा हाला तुम्ही, त्यावेळेस किल्लारीला झालं तसं होऊ द्या. शेषाला तुका म्हणे शेषा जागी करा. आणि अशी स्थिती गरुडाने पुन्हा विनंती केली आणि मग स्वतः भगवंताला यावं लागलं. विमान घेऊन भगवान महाराज आले. तो दिवस आजचाच होता. बघा, ज्ञानकाली देवे विमान पाठविले, कलीच्या कालामध्ये मानव देहे घेऊनी जगामागे अपने सकाळा संतावर उतरले. ज्ञानाच्या बाबतीत, वैराग्याच्या बाबतीत, भक्तीच्या बाबतीत मोठं पण सांगितलं. त्या मृत्यू लोकांमध्ये सुद्धा महाराजांनी अलौकिक ख्याती केली. बस कोणाला जमलं नाही ते केले. हो सदेह वैकुंठाला गेले. तो दिवस आत्ताचा टाइम लागले का सगळ्याला पुढे वाटणं. बघा एक छान बनता या जवळ या सगळे. बघा अशी स्थिती आहे महाराज. आजचाच तो दिवस आहे. आणि चला सर्वांनी चला एका मिनिटाच्यात आपल्याला गुलाल पुष्पवृष्टी करायची आहे. बघा आजची स्थिती आहे. आणि महाराज म्हणायला लागले, जगाला सांगितलं आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी, सकाळला सांगावी विनंती माझी, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलवितो. तेव्हा अंतकाळी अंतकाळी तू आमासी पावला, कुणी सहित झाला गुप्त तुका,
अशा पद्धतीने महाराज माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी विमानामध्ये बसून बघा सगळे वैकुंठाला गेले की आजची वेळ आणि आजचा तो प्रसंग डोळ्यापुढे आणा आणि ते ठिकाण डोळ्यापुढे आणा आणि सगळ्यांनी महाराज कुंडलिक जगत तुकाराम महाराज की जय म्हणल्याच्या नंतर गुलालाची आपल्याला वृष्टी करायची आहे. पुंडलिक वरदारी विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. गोपाल कुमारी वर्णन केलं. चार अंगाने केलं. मृत्यू लोकांमध्ये महाराजांनी एवढं मोठेपण अरे कोणालाच जमलं नाही ते माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी या मृत्यू लोकांमध्ये करून दाखवलं. महाराज आतापर्यंत ते घेऊन कोणीच गेला नाही. जगद्गुरु तुकोबार गेले. आता मला सांगा हे जिथलं मोठेपण झालं चार मोठेपण सांगितले मी. आता पाचवं मोठेपण आहे का? अरे मृत्यू लोकातला तर कायदा तोडला पण वैकुंठातला सुद्धा कायदा तोडला. बोलू नका कुंकू हाताने लावायचे तोडायला नाही. बसा उभा एकच राहिलं 2 मिनिट फक्त. बाकीचा 12 महिने आपला गरजा चालूच आहे. वैकुंठातला कायदा तोडला. काय वैकुंठातला कायदा तोडला मला सांगा. आतापर्यंत आपल्या घरचे, आपल्या गावातले, आपल्या तालुक्यातले, आपल्या जिल्ह्यातले, आपल्या देशातले किती गेले हो? किती गेले माप नाही. डोळ्याच्या देखत गेले, माघारी गेले, कानानं ऐकलं. बरं आता ते गेले कुठं? कधी कानानं ऐकलं का? कधी डोळ्यानं बघितलं का? कुठं गेले पत्ता नाही. रोज आठवू म्हणतो आपण. चालत वाट पुढे भय वाट ते चित्ती काय डोबाजी बहुत जन गेले नाही आले मागू न देव काय झाले कान तरी ऐकती पैसलो संधी भाजी तुझं धरोनी चित्ती. बाबा संधी भाजी म्हणजे संशयामध्ये बसलो मी. कुठे गेले असतील? काय झालं असं? ते काहीच विचार न करता माझ्या मनामध्ये भ्रम संशय झाला आणि फक्त तुझे पाय चित्तामध्ये धरून थांबलो. कोणी आलं नाही, कोणाची बातमी नाही, कोणाचा फोन नाही, कोणाचा मिस कॉल नाही, एखादा मॅसेज तरी काहीच नाही. कुठे गेले त्याचा पत्ता नाही. पण गेलेले येत नाहीत. हा वैकुंठातला कायदा आहे. मग तिथला सुद्धा कायदा माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी तोडला. 1 नाही 2 नाही 3 वेळेस माझे तुकोबाराय कुठे आले? मृत्यू लोकांमध्ये आले. महाराज काही चरित्रात सांगितलं 5 वेळेस पण आपल्या ऐकण्यात 3च वेळेस आहे. आता कोणाकोणासाठी आले 1 मिनिटात सांगतो. महाराज आपल्या मुलीला वचन दिलं होतं. मुलीचं नाव भागीरथबाई. काय तिचा अधिकार महाराज? ज्या वेळेस अंगडशा फकीर त्याचा गुरु होता, तो गुरु गेला निजामाला. त्यांनी सांगितलं गुरु महाराज आता तुम्ही तर गेल्या आम्हाला गुरु कोण? त्यांनी सांगितलं महाराज त्या गुरुने त्या फकीराला बाबा ज्याच्या हातानं हे कटोरा भरल ते तुझा गुरु म्हणून एक कटोरा दिला. अरे सगळ्या प्रांतामध्ये त्या फिरू लागला अंगडशा फकीर. कटोराच भरणं त्याला अभिमान आला को. श्रीमंताच्या घरी महाराज पोतेच्या पोते ओतलं ते ओतलं तरी कटोरा भरत नव्हता. मग तो एके दिवशी माझ्या जगद्गुरु तुकोबार यांच्या दारात गेला. साई का कटोरा भरदो माई म्हणायला लागला. त्यावेळेस माझे जगद्गुरु तुकोबार बंड्याळावर भजनासाठी गेले होते. एवढी बारकी भगीरथाबाई महाराजांची मुलगी
अरे कुठून तरी पावशर ज्वारी मागून आणलेली, भिक्षा मागून आणलेली, ते मायालेकी दळत होत्या. त्या मुलीने सांगितलं, आई बाहेर कोणतरी अतिथी आलाय, त्याला मुठभर पीठ वाढू का? म्हणजे उदार बापाची. बस 3 दिवस झाला अन्न नाही आणि मुठभर इकडून तिकडून कुठून तरी मिळालं ते वाटतोस तू? आई दारातला भिकारी विमुख जाणं बरं नसतं म्हणून वाढतेच म्हणून असं एका हातात पीठ धरलं महाराज. एका हातात पीठ घेतल्या घेतल्या त्या जगद्गुरु तुकोबारायांच्या पत्नीनं हातावर हल्लं, पीठ सगळं खाली पडलं आणि हाताला लागलं किती असेल पीठ हो. अशीच चुटकी आणली आणि साई का कटोरा भर दो माई म्हणल्याच्या नंतर महाराज असाच हात त्या कटोऱ्यामध्ये झाडला. हात कटोऱ्यात हात झाडल्या अरे कशानच न भरणारा कटोरा भरून ढीग लागला. त्या अंगडच्या फकीराने विचारलं, बाई तू कोण आहेस? तिने सांगितली, मी कन्या आहे संत तुकयाची. तर त्यावेळेस मला त्या फकीराला वाटलं, अरे मुलीमध्ये एवढे ताकद तर ते बाप काय अधिकारात असेल. त्या दिवशीपासून त्यांनी विरोध बंद केला आणि महाराजांच्या चरणावर नतमस्तक झाले. ह्या भागीरथाबाई महाराज देऊच्या पलीकडूनच गाव आहे, इंद्रायणी चाडवी आहे मध्ये. बाई तुझ्या लग्न झालं तेव्हापासून महाराज एकदाही घरी गेलेले होते. तिनं वारंवार म्हणायची, बाबा कधीतरी या. बाई तुझ्या घरी आल्याशिवाय जाणार नाही म्हणण्यामध्ये महाराज आजचा दिवस आला आणि महाराज वैकुंठाला गेले. वैकुंठाला गेल्यावर आता महाराज तिने धावा करू लागली. लोकांना सांगितलं, भगीरथा तुझे बाबा गेले. बघा त्याचा अभंग सुद्धा आहे महाराज. बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी करी धावा, भागीरथी करी धावा, भागीरथी करी धावा. बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी धावा करू लागली. महाराज त्या भगीरथाबाईसाठी महाराज एक बार वैकुंठाहून आले. एक कायदा मोडला. दुसरा 14 टाळकऱ्यापूर्वी एक टाळकरी होता महाराज. त्याचं नाव होतं काय? संताजी जगनाडे. त्यांना सांगितलं महाराज 14 टाळकऱ्यापूर्वी एक टाळकरी होता. आता उभे मित्र म्हणल्यावर एका जागी बसणारे, बा मी मेला तर कुठे असलं तरी तू मोतीला ये बरं. ते पुणे त्याला म्हणतात. आता ते नंदन म्हणतात पंडित बापू आहे नाही महाराज, त्याला एवढी यादी कमी ते फोन नंबराची आणि म्हणला हे सगळं नियोजन तुझ्याकडं. मी मेल्यावर माझ्या लेकराला काहीच माहित नाही. म्हणलं सगळ्याला फोन लावणे, सगळ्याला माती करणे, सगळी माझी व्यवस्था करणे. म्हणलं ₹1,00,000 देऊन ठेव, सगळं करून. म्हणलं त्याची पलीकडे वर्ष 75 वर्ष पूर्ण झाली. सप्ताह केला मला ₹2,00,000 खर्च करून. त्यानं सांगितलं असं, बरं बाबा मातीला तरी ये बरं. मी म्हणलं आता आपण घरी असल्यावर मोतीला येऊ. काही जणांच्या मोतीला सापडत नाही म्हणा. काही लोक असे असतात, मोत तर सापडत नाही, पुण्यतीत सुद्धा सापडत नाही, असे लोक असतात. असल्यावर येऊ. तसं बरं मला तुमच्या मोतीला आल्याशिवाय राहणार नाही असं सांगितले. आणि महाराजांचा वैकुंठ गमन काळ जवळ आला आणि महाराजच आधी निघून गेले. हो माणसानं कधीच अहंपणानं कोणच बोलू नये. काय लोक म्हणतात माझ्या मातीला सुद्धा येऊ नको. अरे माझ्या मातीला तूच राहिला. तुझाच नंबर कुठं आधी लागते की काय सांगू, कोणाचा नंबर आधी लागते की अशी स्थिती झाली. आणि मग महाराज निघून गेले. महाराज निघून गेल्यावर महाराज त्या संताजीची मौत झाली. महाराज भला मोठा खड्डा त्याच्यामध्ये दहन केलं, माती ओढली आजच्या काळानं. आणि माणसं घरला परतली की हात वरी अशी म्हणजे अरे संताजी वरी आला. माणसं गेले सांगाय. पुन्हा घापात माणसं आणले, पुन्हा वरून 2 ट्रक माती टाकली. माणसं गेले की असा वरी. हे काय भानगड. मग काही लोकांच्या कानावर गोष्टी असतात जुन्या लोकांच्या. त्याने सांगितलं बाबा तुकाराम महाराजांचा तो धावा करतो. ते माझ्या जगद्गुरु तुकोबारायांना कळालं आणि तुकोबाराय वैकुंठाहून आले आणि एक मूठ माती टाकली तेव्हा ते प्रेत खाली झाकून गेलं. 2
आता बघा तिसऱ्यांदा महाराज माझ्या जगद्गुरु तुकोबारांचे पट्ट शिष्य निष्ठावंत शिष्य निळोबाराय सांगितलं, निळोबाराय तुम्हाला अनुग्रह दिल्याशिवाय मी वैकुंठाला जात जबान केली आणि जबान तशीच राहून गेली आणि आयुष्यकाल संपलं. महाराज वैकुंठाला गेले. महाराज 42 दिवस माझ्या निळोबारायांनी धरणं पारणं घेतलं. 42 दिवस अन्न नाही पाणी नाही. जगद्गुरु तुकोबारायांची वाट बघली. आता मरणार एवढ्यामध्ये वैकुंठाहून देव आले. त्यावेळेस महाराज प्रमाण म्हणायचं नाही, आता देव आले सांगितलं निळोबा उठ. निळोबानं डोळे उघडले, वरी बघितलं. कोण तू? अरे म्हणलं मला वैकुंठ नाही जगाचा मालक देव. तुला कोण बोललेलंय? तू कशाला आलास? बघा काय सांगत असतो, तू कशाला आलास? तुला कोण बोललेलंय? अरे मी देव आहे, मी देवाला ओळखीत नाही म्हणला. बघा त्याचे प्रमाण. तुझं लागी येते बोलाविले कोणी? मोठ्या माणसानं बोलल्याशिवाय येऊ नाही. तुला कोण बोललेलंय? अरे काय पाहिजे? तू याची धावा करीत असे. तुला ओळखीत नाही? मी त्या तुकाराम महाराजांची माझ्या गुरुची धावा करतो असं म्हणल्यावर देव गेले आणि पुन्हा जगद्गुरु तुकोबारांना खाली यावं लागलं आणि अनुग्रह द्यावं लागलं. बघा 3 वेळेस वैकुंठाहून आले. आता बघा पाठीमागे चला, मी कुठून प्रस्तावना केली होती? जगद्गुरु तुकोबारांचं मोठेपण. किती मोठे जगद्गुरु तुकोबार आहे, किती मोठे? तर महाराज ज्ञानाच्या बाबतीत तेवढे मोठे सांगितलं, भक्तीच्या बाबतीत तेवढे मोठे, वैराग्याच्या बाबतीत तेवढे मोठे, मृत्यू लोकांमधले सुद्धा कायदा तोडला एवढे मोठे, वैकुंठातला सुद्धा कायदा तोडला एवढे मोठे. ह्यालाच म्हणतात अनुरेनुया. तासामध्ये अभंगाचे चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. जे काही योग्य चिंतन असेल गुरुवरे वैकुंठवासी रेशमाजी महाराज गुंडेवाडीकर यांच्या आशीर्वादाचे आहे. अपशब्द असतील माझ्या बुद्धीचा दोष समजून मला उदार अंतःकरणाची क्षमा करा हीच सर्व ग्रामस्थांच्या चरणी विनंती करतो. आणि याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम जमलेले सर्व गायक वादक श्रोते मंडळी माता भगिनी सुंदर साऊंड सिस्टीमची व्यवस्था केली महाराजांची दुबारी, त्याच्यासाठी एक बार टाळ्या वाजवा. 10 म्हणजे 10ला आतरण टाकून सिस्टम लावून वरचा आवाज कमी बरं असो. बघा त्यांनी व्यवस्था केली आणि बघा ते व्यवस्था झाल्यावर कीर्तनाला थोडी रंगदैवता येते का? सिस्टीमवर जरा जीवन आता चला म्हणून महाराज सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. झालेलं चिंतन जगद्गुरु तुकोबार यांच्या हनुमंतरायाच्या चरणी समर्पित करतो आणि लगेच महाप्रसाद तयार आहे. आजचे यजमान आहेत बघा काशीनाथ पाटील गुंडे आणि संध्याकाळी सुद्धा चुलबंद निमंत्रण आहे. आता लगेच जायचं, हळदी काढून यायच्या. कोणाकोणाच्या उरावर सऱ्या आता पकंडवर सऱ्या बसल्या असतील. 2 सऱ्या होत होत्या. एका घंट्यानं बाया सुटल्या. डोळ्यावर कातड ओढून आलं त्याने. आता लवकर जा, 2 सऱ्या काढा. संध्याकाळी स्वयंपाक करणं काय करणं का? चुलबंद निमंत्रण. चुलबंद आवडते निमंत्रण आहे बळीराम कामाजी गुंडे यांचं. म्हणून सगळ्यांनी जागेवर बसा. थोडक्यामध्ये आता आरती होईल. आरती झाल्याच्या नंतर जागेवर सर्वांना प्रसिद्ध मिळालं ज्ञानेश्वर. आपले शाळेवर वैकुंठवासी हरिभक्तीपर्यंत शिरोळे गुरुजी होते कलंबरची. शिरोळे गुरुजी सर कंपल्सरी भजनात कीर्तनात येऊन बसायचे. त्यांच्यानंतर महाराज हरिभक्तपरायण कपाळे सरच या ठिकाणी आले. टाळी वाजवा सर्वांनी. बघा भजनात यायचे, कीर्तनात यायचे. सप्त्यामध्ये त्यांना 7 दिवस तिकडे जाऊ द्यायचं नाही.
गुरुजी नाही शाळा भरली का तुम्ही आमच्याकडे भजनाकडे येत जा म्हणून खरंच गुरुजी सुद्धा आवाज ऐकून आले त्यांचं सुद्धा या